एक कप कच्च्या तांदूळापासून 4 जणांच्या पोटभरीचा नाश्ता आज आपण बघणार आहोत। तर लहान मुलंसुद्धा हप्त्यातून 3 वेळा मागून खातील आणि झटपट असा हा नाश्ता तयार होतो आणि चवीला तर एकदम भन्नाट असा लागतो। पण याला नाव काय देऊ ते तुम्हीच सांगा। चला दाखवते आता कसा बनवायचा ते। तर नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरी बागुल माधुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते। तर अगदी झटपट असा होणारा हा नाश्ता कसा बनवायचा ते आता आपण बघूयात। चला मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर सगळ्यात आधी येथे 1 वाटी मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। तुम्ही कोणताही जाड तांदूळ येथे वापरू शकतात। फक्त इंद्रायणी तांदूळ वापरायचा नाही, कारण तो चिकट असतो म्हणून। तर येथे मी हा तांदूळ 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे। तांदूळ आपल्याला जोपर्यंत त्यातील सर्व घाण कचरा निघून जात नाही तोपर्यंत धुवून घ्यायचा आहे। तर बघा, इथे 2 ते 3 वेळा मी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि 1 तासासाठी हा तांदूळ आपल्याला इथे भिजत ठेवायचा आहे। 1 तासानंतर बघा, आपला तांदूळ येथे छानपैकी असा भिजला गेलेला आहे। आता येथे एक मिक्सरचे भांडे घेऊन त्यात आपल्याला हा जो तांदूळ आहे तो टाकून घ्यायचा आहे। तर या तांदूळमधील सर्व पाणी आपल्याला येथे निथळून घ्यायचे आहे। आणि आता 1 वाटी तांदळासाठी आपण येथे अर्धी वाटी दह्याचा वापर करणार आहोत। तर आपण हा जो नाश्ता आहे तो इन्स्टंट बनवणार आहोत, म्हणून येथे दह्याचा वापर करणार आहोत। तर येथे दही जास्त आपल्याला आंबट घ्यायची नाही आहे, मीडियम अशी हवी आहे। तर बघा, एकदम बारीक अशी ही आपल्याला पेस्ट तयार करून घ्यायची आहे। बघा, खूप छान पांढरे शुभ्र असे आपले हे बॅटर तयार झालेले आहे। तर हे बॅटर आपण एका भांड्यात ओतून घेणार आहोत। आणि आता एका साईडला लगेच आपण येथे तडकासाठी काही साहित्य घेऊयात। तर मी येथे 3-4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कढीपत्त्याची पाने घेतलेली आहेत। तर ज्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत त्या आपल्याला येथे एकदम बारीक कट करून घ्यायच्या आहेत, म्हणजेच आपण जेव्हा त्या नाश्त्यामध्ये टाकू तेव्हा आपल्याला दाताखाली येणार नाही आणि समजणार देखील नाही। तसेच ही जी आपण 7-8 कढीपत्त्याची पाने घेतलेली आहे ती देखील आपल्याला येथे बारीक कट करून घ्यायची आहे। आणि त्याचप्रमाणे कोथिंबीर देखील येथे मी बारीक कट करून घेतलेली आहे। तर अशा पद्धतीने हे सर्व साहित्य येथे बारीक कट केले। तसेच येथे तडक्यासाठी अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरे घेतलेले आहे। तर एका साईडला लगेच गॅसवर कढई ठेवून त्यात 2 चमचे तेल टाकलेले आहे, मोहरी टाकलेली आहे आणि छान मोहरी तडतडली की लगेच आपण जिरे टाकलेले आहे। त्यानंतर लगेच मिरची टाकायची आहे आणि कढीपत्त्याची पाने देखील टाकायची आहेत। नंतर सगळ्यात शेवटी आपल्याला येथे कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि छानपैकी असा आपला हा तडका तयार झालेला आहे। तर आता हा जो तडका आहे तो आपल्याला येथे या बॅटरमध्ये टाकून घ्यायचा आहे। आणि त्यानंतर आपल्याला हे जे बॅटर आहे ते छानपैकी एकदम एकजीव होईपर्यंत एकसारखे असे एका दिशेने हलवत राहायचे आहे। जोपर्यंत आपले हे जे बॅटर आहे हलके होत नाही तोपर्यंत आपल्याला हे सारखे हलवत राहायचे आहे। तर एका साईडला लगेच गॅसवर कढई ठेवून त्यात थोडेसे पाणी टाकलेले आहे आणि त्यावर स्टँड ठेवलेला आहे आणि त्यात मी चिंच टाकलेली आहे, म्हणजेच आपले जे भांडे आहे ते काळपट होणार नाही। तर लगेच दुसऱ्या साईडला आपण येथे ज्यात हे वाफवणार आहोत त्याला आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत। जर तुम्ही ताटात वाफवणार असाल तर त्याला देखील तेल लावून घ्यायचे आहे। तर ही जी पूर्वतयारी आहे ही आपल्याला आधीच करून ठेवायची आहे। त्यानंतर येथे अर्धा चमचा चवीनुसार येथे मी मीठ टाकलेले आहे। आणि बघा, आता मी येथे 3-4 चमचे फक्त पाण्याचा वापर केलेला आहे। तर मी पाणी यासाठी टाकले कारण आपण यात 2 ते 3 चमचे रवा ॲड करणार आहोत। तर बघा, 1 वाटी तांदूळ, अर्धी वाटी दही यासाठी आपल्याला येथे 3 चमचे रवा घ्यायचा आहे। तर येथे मी 3 चमचे हा रवा टाकून घेतलेला आहे आणि पुन्हा आपल्याला हे मिश्रण जे आहे ते एकजीव होईपर्यंत फेटून घ्यायचे आहे। जोपर्यंत मिश्रण हलके होत नाही तोपर्यंत आपल्याला एकाच दिशेने हे आपल्याला सारखे असे हे हलवत राहायचे आहे। आपण जितके जास्त हे मिश्रण फेटू तितका आपला छान हा नाश्ता तयार होतो, जाळीदार आणि लुसलुशीत असा होतो। त्यानंतर येथे आता आपण अर्धा चमचा
येथे सोडा वापरलेला आहे, कारण आपण इन्स्टंट बनवतोय, तांदूळ आपण आंबवलेला नाही आहे, म्हणून फक्त येथे अर्धा चमचा येथे सोड्याचा वापर करणार आहोत आणि त्यात थोडेसे अर्धा चमचा पाणी टाकलेले आहे. पुन्हा आपल्याला हे सर्व जे बॅटर आहे ते छानपैकी असे मिक्स करून घ्यायचे आहे आणि लगेचच आपल्याला जे आपण तेल लावून घेतलेले आहे त्या भांड्यात हे सर्व जे बॅटर आहे ते ओतून घ्यायचे आहे. तर एका साईडला आपले जे तांदूळ आहे ते उकळायला सुरुवात झालेली आहे आणि मग लगेचच आपल्याला हे जे बॅटर आहे ते आपल्याला लगेच इथे वाफवण्यासाठी ठेवून घ्यायचे आहे. तर लक्षात ठेवा, ही टीप खूप महत्त्वाची आहे. जोपर्यंत आपले पाणी उकळत नाही तोपर्यंत आपल्याला हे बॅटर जे आहे ते वाफवण्यासाठी ठेवायचे नाही. तर येथे आता आपण ताट ठेवून घेतलेले आहे. फुल झाकण ठेवायचे आहे, म्हणजे वाफ ही सर्व बाजूने छानपैकी अशी बसते. तर 20 मिनिटांनंतर येथे आता आपण चेक करून घेऊयात. मी गॅस बंद केलेला आहे आणि बघा येथे आता चाकू आपण टाकून बघणार आहोत. तर खूप छान असे आपले हे वाफवले गेलेले आहे आणि आता हे आपण थोडेसे थंड करून घेणार आहोत. बघा हाताला अगदी चिटकत नाही आहे, म्हणजे आपले छानपैकी असे हे वाफवले गेलेले आहे. आता आपण सर्व बाजूने या चाकूने असे आपण त्याची जी साईड आहे ती आपल्याला ही अशी ही मोकळी करून घ्यायची आहे, म्हणजे जेव्हा आपण हा ताटात काढू तेव्हा मोकळा अगदी सहज निघेल म्हणून. तर येथे एक ताट घ्यायचे आहे आणि आपल्याला ते पालथे मारून घ्यायचे आहे आणि असे हे आपल्याला टॅप टॅप करत हा जो नाश्ता आहे तो आपल्याला इथे काढून घ्यायचा आहे. तर बघा अगदी सहज असा हा नाश्ता जो आहे तो आपण वाफवलेला तो एकदम सहज निघालेला आहे आणि भांड्याला देखील चिटकलेला नाही आहे. तर खूप छान पद्धतीने असा हा वाफवला गेलेला आहे. बघा खूप छान अशी जाळी देखील पडलेली आहे आणि आता थोडेसे थंड झाल्यानंतर आपण याला आता कट करून घेणार आहोत. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे हे कट करून घ्यायचे आहे. तुम्हाला जसा आकार आवडेल तशा शेपमध्ये हे तुम्ही कट करून घ्यायचे आहे. आता मी हे पिझ्झाच्या शेपमध्ये कट करून घेत आहे. त्रिकोणी आकारामध्ये आपण हे सर्व बाजूंनी छानपैकी असे हे कट करून घेतलेले आहे. तर बघा अगदी पिझ्झाच्या शेपमध्ये लहान मुलांना आवडेल असा आपण हा नाश्ता तयार करून घेतलेला आहे. लहान मुलं तर सोडाच, अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत घरात सगळ्यांनाच आवडेल असा हा नाश्ता आहे. तर अगदी झटपट होणारा आणि इन्स्टंट असा हा नाश्ता आहे. तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत किंवा सॉससोबत देखील हा नाश्ता तुम्ही खाऊ शकतात. तर तुम्ही या नाश्त्याला काय नाव देणार मला कमेंट्समध्ये एकदा नक्कीच सांगा आणि व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना नक्कीच शेअर करा आणि एकदा नक्की आवर्जून बनवून बघा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली एकदा मला कमेंट्समध्ये सांगा. आणि जर तुम्हाला चटणीसोबत हा नाश्ता खायचा नसेल तर तुम्ही अगदी तव्यावर फक्त एखादा चाट मसाला, मॅगी मसाला टाकून थोडेसे तेल मीठ टाकून तुम्ही थोडासा फ्राय करून देखील खाऊ शकता. तर खूपच छान चवदार असा हा नाश्ता तयार होतो. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा. रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी जे काही नवीन व्हिडिओ घेऊन येते ते सगळ्यात आधी तुम्हाला मिळतील आणि बेल आयकॉन देखील प्रेस करा. तर मैत्रिणींनो भेटूयात पुन्हा नेक्स्ट रेसिपीसोबत. धन्यवाद. बाय बाय.